तर यामुळे माझा 51,000चा यूट्यूबचा चॅनल डिलीट झालेला होता. त्यावरून मी चांगली कमाई करत होते, पण आपला कमाईचा चॅनल गेल्यानंतर खूप दुःख होतं. ते मी दुःख खूप सहन केलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी पूजा तुम्हा सर्वांचं पू किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आज मी चेहरा दाखवून व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझे एकूण यूट्यूबचे 3 चॅनल आहेत. तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण का तुमचा जर सपोर्ट मिळाला तर मी इथून पुढे जाऊ शकते. तर प्लीज माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मी तुम्हाला माझा पहिला चॅनल होता पाककला हा यूट्यूब चॅनल, त्याबद्दल थोडी माहिती देते की जेणेकरून तुम्हीसुद्धा ज्या चुका मी केल्या त्या करू नये यासाठी मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे. माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग आता मी सांगते. माझा एक पाककला यूट्यूब चॅनल होता, तो माझा 3 वर्षा अगोदरचा होता. तर मी त्यावरती माझ्या घरामध्ये जी मी कोणती रेसिपी बनवायची, किचन टिप्स वगैरे अशा मी व्हिडिओ अपलोड करायचे. तर मी माझ्या चॅनलवरती कोणती चूक केली, तर मी एका माझ्या रेसिपी व्हिडिओसाठी गुगलवरून एक फोटो घेतला आणि तो मी फोटो थंबनेलवरती ठेवलेला होता, माझ्या व्हिडिओच्या थंबनेलवरती. तर त्यामुळे मला इथे कॉपीराईट स्ट्राईक येऊन एक कॉपीराईट स्ट्राईक आली. त्यानंतर मी दुसऱ्यांच्या व्हिडिओतल्या थोड्या थोड्या क्लिप वापरायची माझ्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओमध्ये कॉपीराईट स्ट्राईक येऊन त्यामुळे माझे 3 कॉपीराईट स्ट्राईक झाले आणि माझा चॅनल यूट्यूबकडून टर्मिनेट करण्यात आला. जर तुम्ही समजा यूट्यूबच्या आपण कोणताही व्हिडिओ बनवतो किंवा रेसिपी शूट करतो, रेसिपी बनवतो, तर त्यामध्ये आपण कोणतंही गाणं जर वापरलं तर त्यावरती सुद्धा त्यांची परमिशन नसतानाही आपण त्यांचं गाणं आपल्या व्हिडिओमध्ये वापरलं तरीसुद्धा आपल्याला कॉपीराईट येतं. त्यामुळे कोणाचेही आपल्याला इथे म्युझिक वापरायचे नाही किंवा अन्य कोणाचे व्हिडिओ वापरायचे नाही किंवा गुगलवरचे फोटोही वापरायचे नाहीत. तर आपल्याला यूट्यूब लायब्ररीमध्ये जाऊन यूट्यूबमध्ये म्युझिक दिलेले असतात, त्या आपल्याला इथे यूट्यूबच्या व्हिडिओसाठी वापरायच्या आहेत. पण मीच केलेली चूक तुम्हीसुद्धा करू नका. तर तुम्ही आजपासून जर ही चूक करत असाल तर आजपासूनच ही चूक सुधारा, असं मी तुम्हाला सांगेन. आता हे झालं माझ्या पहिल्या चॅनलबद्दल. तर यामुळे माझा 51,000चा यूट्यूबचा चॅनल डिलीट झालेला होता. त्यावरून मी चांगली कमाई करत होते, पण आपला कमाईचा चॅनल गेल्यानंतर खूप दुःख होतं. ते मी दुःख खूप सहन केलेलं आहे. तर आता यानंतर मी दुसऱ्या चॅनलवरती माझ्या काम करायला सुरुवात केली, तो आहे म्हणजे मांडवकर फॅमिली ब्लॉग. तर आता मी तुम्हाला इथे माझ्या मांडवकर फॅमिली ब्लॉग या चॅनलबद्दल थोडी माहिती देते. तर एक चॅनल तुम्हाला कळलंच असेल की माझा चॅनल कॉपीराईट स्ट्राईकमुळे डिलीट झालेला आहे, परमनंटली डिलीट केलेला आहे. कारण का यूट्यूबच्या एवढ्या पॉलिसीज असतात की ज्या आपल्याला माहिती पडत नाहीत, तर त्या माहिती करून घ्याव्या लागतात आधी. तर मी ती माहिती करून घेतली नसल्यामुळे, मला त्यातली काहीच कल्पना नसल्यामुळे माझा हा 51,000चा यूट्यूब चॅनल डिलीट झालेला आहे. आता मी तुम्हाला सांगते, माझा दुसरा मांडवकर फॅमिली ब्लॉग हा यूट्यूब चॅनल आहे. तर त्यावरती मी घरगुती ज्या रेसिपी बनवायची त्या अपलोड करायची त्या चॅनलवरती, किंवा बाहेर कुठे फिरायला गेलो तर तिथले व्हिडिओ मी, कोणते चांगले अशी दृश्य असतील तर तिथले व्हिडिओ मी अपलोड करायचे. तर थोड्या दिवसांनी त्यालासुद्धा व्ह्यूज येत नव्हते. जसं की माझ्या पाककला चॅनललासुद्धा कुकिंगच्या व्हिडिओ मी अपलोड करायची, त्याला व्हिडिओ यायचेच नाही. 2 वर्ष झाले पण त्याला काही व्हिडिओ यायचे नाही. मी बोलायचे आज येतील व्ह्यूज, उद्या येतील, तर तसं काहीच झालं नाही. तर नंतर मग 2 वर्षानंतर मी कुकिंग टिप्स आणि किचन टिप्स, परत आरोग्यदायी टिप्स अशा पद्धतीचे व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करायला लागली. त्यामुळे ते व्हिडिओ माझे चालायला लागले, म्हणजे लाखात व्हिडिओ जायला लागले. त्यामुळे मी डिसाईड केलं की मी आता माझ्या पाककला या यूट्यूब चॅनलवरती हे आरोग्यदायी टिप्स, कुकिंग टिप्स, किचन टिप्स असे अपलोड करीन म्हणून. तर ते चालत राहिले आणि त्यानंतर मला हा प्रॉब्लेम यायला सुरुवात झाला. तर दुसऱ्या चॅनलवरती सुद्धा मी आता हे असंच केलेलं आहे. मांडवकर फॅमिली ब्लॉगमध्ये जे ब्लॉगिंगचे चॅनल करायचे त्यावरती काही व्ह्यूज यायचे नाहीत, म्हणून मी त्यावरती किचन टिप्स व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ होते ते मोटिवेशनल व्हिडिओ मी अपलोड करायचे आणि लाँग व्हिडिओ आहेत ते किचन टिप्स, म्हणजे
20 ते 25 एवढ्या मी किचन टिप्स अपलोड केल्या असतील. तर थोड्या दिवसांनी माझा वॉच टाईम कंप्लीट झाला, सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट झाले, म्हणजे 1,500 एवढे सबस्क्रायबर माझे कंप्लीट झाले. त्यानंतर मी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं. त्यावेळेला मला रिपीटिव्ह कंटेंट असं यूट्यूबकडून वाय टी स्टुडिओमध्ये एक नोटिफिकेशन आलं. रिपीटिव्ह कंटेंट म्हणजे काय? त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या ज्या तुम्ही कुकिंग टिप्स किंवा किचन टिप्स, आरोग्यदायी टिप्स वापरलेल्या आहेत, केलेल्या आहेत तयार, यूट्यूबवरती अपलोड करून टाकलेले आहेत व्हिडिओ, त्यावरती तुम्ही कोणतं तरी कंटेंट रिपीट केलेलं आहे किंवा जे तुम्ही स्लाईड शोसाठी बॅकग्राऊंड वापरता ते तेच वापरलेलं आहे. म्हणजे रिपीटिव्ह कंटेंट म्हणजे काय? पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करणे किंवा पुन्हा पुन्हा तोच आपण बॅकग्राऊंड वापरणे. तर यासाठी रिपीटिव्ह कंटेंट असं मला माझ्या या चॅनलवरती आलेलं आहे. तर त्या चॅनलवरती मी आता सध्या काम करणं सोडून दिलेलं आहे. तरीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला ना, तरीसुद्धा माझ्या याच्यावरती 1 किंवा 2 असे व्ह्यूज येतात आणि व्ह्यूज येणं पूर्णपणे बंद झालेलं आहे. तो सुद्धा चॅनल माझा तसाच पडून आहे. आता हा पू किचन हा चॅनल आहे ना, त्यावरती मी स्लाईड शो व्हिडिओ तयार करते. त्यावरती सुद्धा किचन टिप्स आणि आरोग्यदायी टिप्स याच अपलोड करते. तर ते स्लाईड शो व्हिडिओ अपलोड करत असते मी. तर आता त्या चॅनलवरती आहे ना, मी माझ्या कुकिंगच्या व्हिडिओ अपलोड करणार आहेत. तर त्यासाठी मला तुम्हा सर्वांची साथ पाहिजे आहे. तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओंना खूप प्रतिसाद द्या. पहिला माझ्या पाककला चॅनलला जसा प्रतिसाद दिला तसाच हा माझ्या पू किचन चॅनललासुद्धा प्रतिसाद द्या, हीच माझी तुमच्याकडे विनंती आहे. आता मी माझ्या स्वतःच्या आवाजात आणि मी स्वतः किचनमध्ये काम करताना व्हिडिओ शूट करून मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आता माझ्या या पू किचन चॅनलवरती. तर यासाठी मी हा खास व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि जर तुम्हीसुद्धा जर ही चूक करत असाल ना, किंवा कोणाचे गुगलवरून फोटो घ्यायचे किंवा कुठून तरी क्लिप उचलायच्या, तर ते न करता तुम्ही स्वतःचा कंटेंट तयार करा. त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा मिळेल. आणि जास्त करून ज्या यूट्यूबच्या काही पॉलिसी आहेत ना, त्या आपल्याला माहीत नसतात ना, त्याआधी आपण इथे समजून घ्यायच्या आहेत. जी मी समजून घेतलेली नव्हती. पहिल्या चॅनलमध्ये मी कोणत्याच यूट्यूबचे गाईडलाईन्स किंवा यूट्यूबची पॉलिसी कोणतीही समजून घेतलेली नव्हती, कोणतीही मला माहिती नव्हती. त्यामुळे माझा 51,000 झाल्यानंतर 51,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर माझा इथे यूट्यूब चॅनल डिलीट झालेला आहे. मला थोडंफार दुःख होत आहे, पण आता मी समजून आहे की मला कोणती चूक करायला नाही पाहिजे माझ्या चॅनलवरती. तर यासाठी तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा, एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद.